आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही महायुती सरकारची भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। ती भूमिका आम्ही मांडत असताना एका गोष्टीचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो, ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। ते मिळत असताना कुठल्याही इतर समाजातल्या आरक्षणाला धक्का न लागता आणि कायद्याच्या चौकटीत जे आरक्षण टिकेल असं मिळावं, ही भूमिका आधीही सर्व महायुतीच्या सरकारच्या नेत्यांनी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही नेत्यांनी त्या ठिकाणी हे केलेले आहे। आदरणीय भुजबळ साहेब ओबीसी संघटनेमध्ये ते आधीपासून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं कार्य हे आपण बघत आलेलो आहोत आणि त्यातून त्यांनी आयोजित केलेला मेळावा होता। मला त्यांची कुठल्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट झाली नाही, या संदर्भातली अधिकची माहिती नाही। आता तुम्ही त्या संदर्भातला प्रश्न विचारताय म्हणून, पण त्यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता, त्यांचं त्या संदर्भातलं काही नियोजन असेल म्हणून कदाचित त्यांना पार्टी कार्यालय असेल तिथं वेळ द्यायला कदाचित मिळाला नसेल किंवा अशा पद्धतीचं काही असू शकतं। पण मला असं वाटत नाही की कुठेही भूमिका मांडत असताना शेवटी प्रत्येक समाजातली जी व्यक्ती आहे त्यांना आपापल्या समाजाच्या दृष्टीने भूमिका मांडण्याचा अधिकार असतो, ते त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत। पण शासन असेल, मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, अजितदादांनी तर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून ही भूमिका जाहीर केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। ते आरक्षण मिळत असताना ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। राज्यामध्ये येत्या 15 दिवसामध्ये भूकंप होईल, राजकीय हवा असे गिरीश महाजन म्हणाले आहेत। आमची 5 वर्ष तर राजकीय भूकंप बघण्यातच गेली, त्याच्यामुळे कुठला राजकीय भूकंप होणार आहे याच्यावर मी आता काही भाष्य करू शकत नाही। अंगणवाडी सेविकांचा संप वर्षापासून सुरू, काय सरकार तोडगा काढणार? नाही, खरं तर मार्च 2023 मध्येच महायुतीच्या सरकारच्याच कालावधीमध्ये 20% मानधनवाढ ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेली आहे। त्यांच्या अनेक प्रश्न आपण ह्या गेल्या 4-5 महिन्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग मिनी अंगणवाडीचं जवळपास 13,000हून अधिक मिनी अंगणवाड्यांचं आपण मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर केलेलं आहे। त्यातून ज्या मदतनीस आहेत यांचं आता अंगणवाडी सेविकामध्ये त्यांची पदोन्नती होणार आहे आणि नवीन 13,000 मदतनीसच्या जागा आपल्याकडे त्याच्याने निर्माण झालेल्या आहेत। या निर्णयामुळे 17,000पेक्षा जास्ती आपण मदतनीस या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जम्बो भरती केलेली आहे। त्यांच्या इन्शुरन्सचं प्रीमियम हे शासन भरणार आहे, त्यांच्या पेन्शनची योजना आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत। त्याचबरोबर त्यांना इतर सवलती, स्मार्टफोन आपण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पुढच्या 3 महिन्याच्या कालावधीच्या आत आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रश्न हे आपण सोडवत आहोत। काही विषय असे असतात की ज्याला सोडवण्यासाठी फक्त विभागापर्यंत ते मर्यादित नसतात, त्याला शासन असेल, केंद्र शासन असेल, काही धोरणात्मक बाबी असतात, काही त्या ठिकाणी केंद्रशासित बाबी असतात, त्याच्यामुळे त्याला थोडा कालावधी लागतो। मी तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आवाहन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की जवळपास 17 लाखपेक्षा अधिक बालकांना आणि गरोदर मातांना आपल्या या विभागाच्या माध्यमातून पोषण दिलं जातं, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ दिला जातो। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कामावर रुजू व्हावं। त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विभाग आणि सरकार सकारात्मक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।